शरणू शरणार्थ बांधवांनो, आज लाईव्ह येण्याचं मुख्य कारण आपल्याला माहीतच असेल की आता आपल्या लिंगायत समाजामध्ये प्रचंड घडामोडी जनगणनेच्या बाबतीमध्ये घडत आहेत आणि कधी नव्हे ती सगळी मंडळी अगदी ड्युटी समजून कामाला लागलेली आहे. समाजाचं हित पाहणारी सगळी मंडळी सुद्धा जागरूक आहेत. त्यांनी सुद्धा आपापल्या परीने जनजागृती करतायत आणि समाजाला बुडवू पाहणारी सुद्धा मंडळी अतिशय कामाला लागलेली, खूप कामाला लागलेली आहेत. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सतत आपण एकमेकाशी संवाद राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्या काही चालू घडामोडी आहेत, चालू घडामोडीमधून काय जे जे प्रश्न येत आहेत त्यांची उत्तरं लोक मागतायत आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण संवादात राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बांधवांना आपल्याला स्पष्टपणे माहीतच आहे की लिंगायतांची भूमिका ही अगदी स्पष्ट आहे आणि आपण आपल्या भूमिकेला सगळ्यांचं एकमत व्हावं या दृष्टिकोनातून आपण नांदेडमध्ये महाराष्ट्रातील सर्व लिंगायत संघटनांची परिषद बोलवली होती आणि त्या परिषदेला बहुतांश सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी नांदेडला आले होते. आणि त्यावेळेस महत्त्वाचे 2 ठराव आपल्या त्या बैठकीमध्ये झाले की धर्माच्या कॉलममध्ये येणाऱ्या जनगणनेमध्ये स्पष्टपणे लिंगायत लिहायचं, हा ठराव त्या ठिकाणी झाला. आणि त्या ठिकाणी दुसरा एक ठराव आपल्या सर्वांचा झाला आणि तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्माच्या रकान्यामध्ये हिंदू लिहायचं नाही. हे 2 महत्त्वपूर्ण ठराव आपल्या नांदेडच्या सर्व संघटनांच्या परिषदेमध्ये झाले. आणि या 2 ठरावानंतर जणू काही भूकंप झाल्याप्रमाणे ही सगळं लिंगायत विरोधी सगळी लोक वेगानं कामाला लागली, अतिशय कामाला लागली. आणि कालपर्यंत जेव्हा जेव्हा आपण लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून लढा उभा करण्याचा प्रयत्न केला, लढा उभा केला, त्यावेळी ही पंचाचार्य म्हणणारी मंडळी आमचा वीरशैव धर्म आहे, आमचा वीरशैव लिंगायत धर्म आहे म्हणून ही सगळी मंडळी आपल्या लिंगायत धर्म मान्यता आंदोलनाच्या आडवं यायची. जिथं जिथं आपण निवेदन दिले तिथं तिथं ही सगळी मंडळी आपल्या विरोधामध्ये निवेदन द्यायचे. जेव्हा आम्ही म्हणलं लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवांना नाहीत, ही सर्व मंडळी पुढे यायची आणि म्हणायची की नाही, वीरशैव धर्माचे संस्थापक रेणुकाचार्य आहेत. धर्मग्रंथाहून आम्ही जेव्हा सांगितलं की वचन साहित्य हे धर्मग्रंथ आहे, तेव्हा ही सगळी पंचाचार्य मंडळी म्हणायची नाही, सिद्धांत शिखामणी हा धर्मग्रंथ आहे. आणि म्हणून लिंगायत वर्सेस वीरशैव असं लढाई गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो. पण जेव्हा बहुतांश लिंगायत समाज हा लिंगायत नावावर एकरूप होतो हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि वीरशैव कार्ड काही चालत नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, कारण वीरशैव नावाला कुठलेच ऐतिहासिक पुरावे नाहीत, काही नाहीत. एक काय म्हणता येईल त्याला, एक कल्पित स्टोरी असणारा वीरशैव शब्द काही हिरेमठ समाजातील लोकांनी तो प्रचलित केला. पण त्याला कुठलेही ऐतिहासिक पुरावे जेव्हा कर्नाटक सरकारने हे सर्व फॅक्ट्स बाहेर काढण्यासाठी न्यायमूर्ती नागमोहनदास समितीचं गठन केलं आणि 7 रिटायर्ड जजेसच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमल्या गेली
आणि वीरशैव काय, लिंगायत काय, या सर्व विषयावर या कमिटीने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरला, आंध्र प्रदेश या सर्व राज्यातील जिथं जिथं लिंगायत बहुतांश राहतो त्या सर्व राज्यातील विविध गॅजेटियर्स, ब्रिटिशकालीन पुरावे, मागास आयोगाचे अहवाल आणि सर्व जे काही उपलब्ध पुराव्यांचा सरकारी दस्तावेज, ऐतिहासिक पुरावे, सर्व वचन साहित्य या सर्वांचा अभ्यास करून नागमोहनदास समिती रिपोर्टने स्पष्ट केलं की धर्माचं नाव हे लिंगायत आहे आणि महात्मा बसवांना संस्थापक मानणारे वीरशैव हे लिंगायताच्या 98 पोटजातीपैकी एक असू शकतात. याचा अर्थ वीरशैव एक लिंगायतातील उपजात आहे. जर महात्मा बसवांना त्यांनी संस्थापक मानलं तर, अन्यथा नाही, असा जेव्हा अहवाल नागमोहनदास समितीने दिला त्यानंतर ह्या सगळ्या पंचाचार्यांचं, वैदिक शिवाचार्यांच्या लक्षात आलं की वीरशैव शब्द आता कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकणार नाही आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मूळ ग्रहाला, त्यांच्या जिथून ते आले होते, लिंगायत धर्मात जी घुसखोरी केली होती त्या वैदिक सनातनी, ज्याला ही लोक हिंदू धर्म म्हणतात, त्यांनी तिकडं धाव घेतली आणि त्या सगळ्या मंडळींनी आता आम्ही लिंगायतही नाहीत, आम्ही वीरशैवही नाहीत, आम्ही वीरशैव लिंगायतही नाहीत, आम्ही आता हिंदू आहोत, अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या संपूर्ण दक्षिण भारतामध्ये त्यांनी आता त्यांची ऊर बढवून त्यांनी सांगत आहेत की आम्ही हिंदू आहोत. म्हणजे गेली 60-70 वर्षे स्वातंत्र्याच्या आणि त्यापूर्वी कितीतरी वर्ष ही मंडळी आपला वीरशैव धर्म आहे, जन्म हा अखेरचा आहे, आम्ही स्वतंत्र आहोत, अशी भूमिका घेऊन या सर्व मंडळींनी गेली 60-70 वर्ष वेगळ्या धर्माचं टॅग मिळण्यासाठी, अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी निवेदनं दिली, समाजाला त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम केलं. वीरशैव नावाखाली धर्माची मागणी करण्यात आली, अल्पसंख्याक दर्जाची मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने वीरशैव नाव रिजेक्ट केल्यानंतर वीरशैव लिंगायत नावाची मागणी करण्यात आली. आणि म्हणून ही सगळी मंडळी आजपर्यंत वीरशैव किंवा वीरशैव लिंगायत धर्म सांगत आली, पण अचानक त्यांनी आज युटर्न घेऊन स्वतःला हिंदू धर्माचा भाग असल्याचं सांगणं सुरू केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होता की या सगळ्या पंचाचार्यांना आपण आजपर्यंत दैवत मानून त्यांची पूजा अर्चा करत होतो आणि ही आपल्या धर्माचे गुरु आहेत, ही आपली धर्मपीठ आहेत, म्हणून आपण श्रद्धेपोटी, अंधश्रद्धेपोटी या सगळ्या लोकांचे अनुयायी म्हणून काम करत होतो. पण एक गोष्ट आता लक्षात अशी आलेली आहे की यांनाच धर्म माहीत नव्हता. 70 वर्ष यांनी वीरशैव धर्म सांगितला, वीरशैव धर्म लिंगायत धर्म सांगितला, वीरशैव लिंगायत धर्म सांगितला आणि आज अचानक त्यांनी हिंदू धर्म सांगत आहेत. याचा अर्थ काय की यांना आजपर्यंत धर्म माहीत नव्हता, अचानक धर्म माहीत झाला, किंवा मग यांनी धर्माशी गद्दारी करून सत्ताधारी भाजप RSSच्या दबावाखाली येऊन आपल्या धर्माला बुडवण्याचं काम करत आहेत. या दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे. एक तर यांना धर्म माहीत नव्हता किंवा हे दबावाखाली, प्रेशरखाली धर्माला विकण्याचं, धर्माला संपवण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत. मग जर एवढी ही प्राचीन मंडळी, एवढी विद्वान लोक आहेत, तर मग दर 10 वर्षाला हे धर्माचं नाव का बदलतात? दर 10 वर्षाला काहीतरी नवीन घेऊन येतात. आणि मग ही सगळं जर ही इतकी अज्ञानी लोक असतील तर आता आपल्याला कुठेतरी यांना फॉलो करणं बंद केलं पाहिजे, किंवा यांना सांगितलं पाहिजे की ठीक आहे, लग्न असेल, अंत्यविधी असेल, कुठले छोटे मोठे कार्यक्रम असेल, तुम्ही या, दक्षिणा घ्या, निघून जा, पण आमच्या धर्माचं आम्ही काय लिहायचं, जनगणनेमध्ये आम्ही काय लिहायचं, आम्ही काय भूमिका घ्यायची, ती कृपया तुम्ही लोकांनी सांगू नका. ह्या दोन्हीपैकी एक निर्णय तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल. नाहीतर आपल्या सर्व पिढ्या अंधारामध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत, किंबहुना त्या ऑलरेडी गेलेल्या आहेत. त्यांना अंधारातून बाहेर काढायचं का नाही हे तुम्ही आम्ही ठरवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून बांधवांनो, मला 2-3 गोष्टीचा या ठिकाणी उहापोह करायचा आहे. खरं तर आजचं लाईव्ह सुरू करण्यापूर्वी मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या लिंगायत बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.
त्यांनी 9 तारखेला जे अभूतपूर्व पद्धतीने मुख्यमंत्र्यांसमोर जे धरणे आंदोलन दिलं, समाजाच्या मागण्या घेऊन कोल्हापूर लिंगायतवासियांनी जो लढा दिला, त्या लढ्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे, कौतुक आहे. निश्चितच आपल्या सर्वांचं, आपल्या त्या लढ्यामध्ये उपस्थित असणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी सगळ्या समाज बांधवांचं, सर्व विविध संघटनांचं, सर्व लिंगायत नेत्यांचं मी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती व बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंचच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हा लढा आपण ताकदीनिशी पुढे न्यावा. आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत. आणि कोल्हापूरचा हा पॅटर्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा तिथल्या लिंगायतांनी राबवण्यात यावा. जेव्हा जेव्हा मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये येतात, मुख्यमंत्री येतात, निश्चितच आपला संविधानिक अधिकार आहे. आपण त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करून, त्यांना निवेदन देऊन, त्यांना मागणीचा आग्रह धरून आपण आपल्या मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते आपण सर्वांनी करावं. कोल्हापूरवासियांचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन लिंगायत आंदोलन पुढे नेण्यासंदर्भात आपापल्या जिल्ह्याच्या पातळीवर आपण ते कार्य करावं, असं मी ते आपल्या सर्वांना सूचना करतो. त्याचबरोबर बांधवांनो, परवा म्हणजे कालच आणि त्याच्यापूर्वी एकदा नांदेडमध्ये स्थायी असलेले केदारपीठाचे स्वामीजी यांनी सर्व जनगणनेच्या विषयावर सगळ्यांचं एकमत व्हावं, सगळ्यांची चर्चा व्हावी आणि एकमेकाचे विचार कळावे, यासाठी एक त्या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी आमच्याशी, बसव ब्रिगेडशी वैयक्तिक चर्चा त्या ठिकाणी केली होती. त्यानंतर व्यापक अशा बैठकीमध्ये आम्हाला निमंत्रण देण्याचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि काल 9 ऑगस्टलाच त्यांनी ती बैठक ठेवली होती. आणि त्यांचं निमंत्रण स्वीकारून आम्ही सर्व बसव ब्रिगेडचे पदाधिकारी, अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहिलो होतो. कारण मी स्वतः आवाहन केलेलं आहे की ज्यांना सर्व पंचाचार्य असतील, शिवाचार्य असतील, कोणीही आम्हाला चर्चेला बोलवावं. आम्ही चर्चेला लिंगायत विचाराचे सर्व आम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही केव्हाही चर्चेला आपल्यासमोर येऊ, असं मी त्या ठिकाणी मी जाहीर केलं होतं. आणि जेव्हा त्यांनी चर्चेला पाचारण केलं तर त्या चर्चेला जाणं हे आपलं आद्य कर्तव्य होतं. त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी त्या चर्चेला गेलो. चर्चेला गेलेल्या असताना मला त्या ठिकाणी आढळलं की त्या ठिकाणी मंचावर लिंगायत धर्मसंस्थापक विश्वगुरू महात्मा बसवांना यांचा पुतळा किंवा प्रतिमा त्या मंचावर नव्हती. त्यामुळे आम्ही मंचाचा बहिष्कार केला. त्या ठिकाणी आम्ही ठासून सांगितलं की ज्या मंचावर महात्मा बसवांनांचं मूर्ती किंवा प्रतिमा नाही, त्या मंचावर आम्ही बिलकुल येणार नाही, तुमचं स्वागत स्वीकारणार नाही ना, आम्ही तुमचं स्वागत करू. पण तुम्ही आम्हाला बैठकीला बोलवलेले, त्यामुळे आम्ही चर्चा केल्याविना इथून निघून गेलो तर तो आम्ही लिंगायतवाद्यांचा पलायन ठरला असतं. आम्ही चर्चेपासून दूर चाललो असं उद्या आमच्यावर आक्षेप केले असते त्या सगळ्या मंडळींनी. म्हणून आम्ही तिथंच थांबलो, बैठकीत सहभागी झालो. आणि बैठकीत सहभागी झाल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं की विविध संघटनांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सर्व आले होते. वेगवेगळ्या चळवळीमधून काम करणारे लिंगायत बांधव त्या ठिकाणी आले होते. विविध राजकीय पक्षातील लिंगायत प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते. आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी भूमिका मांडत होता. आणि त्या सर्वांच्या भूमिकेतून एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी स्पष्ट झाली की प्रत्येक जण आपला धर्माच्या कॉलममध्ये आपलं वेगळं अस्तित्व असावं, ही भूमिका प्रत्येक जण त्या ठिकाणी मांडत होता. प्रत्येक जण त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत होतं की येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण हिंदू लिहू नये. हिंदू लिहिलं तर आपले अस्तित्व, आपला आकडा, आपला जनगणनेतला संख्या, आपल्या समाजाची जी काही परिस्थिती आहे, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, ही परिस्थिती समोर येणार नाही. त्यामुळे आपण हिंदू न लिहिता आपण धर्माचा, स्वतंत्र धर्माचा आग्रह त्या ठिकाणी धरावा, असा सगळ्याच संघटनांचा सूर आला. काही संघटनांनी वीरशैव लिंगायत धर्म लिहिण्याच्या संदर्भातली भूमिका मांडली, काही लोकांनी वीरशैव धर्म मांडण्याची भूमिका मांडली. आणि बहुतांश लोकांनी, म्हणजे आम्ही सगळे मंडळी, लिंगायत हाच स्वतंत्र धर्म आणि तो कॉलममध्ये लिहिला जावा
अशी आग्रहाची भूमिका आम्ही सगळ्यांनी तिथं मांडली. पण RSSची काही मोजकी 2-4 लोक सोडली असता आणि पंचाचार्यांची काही 2-3 लोक सोडली असता बाकीच्या सर्व लोकांनी म्हणजे 90% लोकांनी स्वतंत्र धर्माच्या म्हणजे स्वतंत्र धर्म लिहिला पाहिजे या भूमिकेवर सगळ्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका मांडली. आणि यातून एक स्पष्ट झालं की आता समाज कुठेही कुठल्या पीठाला मठाला दबावाखाली यायला बिलकुल तयार नाहीये. जगद्गुरूंच्या समोर म्हणजे वीरशैव जगद्गुरूंच्या समोर, शिवाचार्यांच्या समोर, RSSच्या समोर बहुतांश लिंगायत बांधवांनी त्या ठिकाणी वेगळ्या धर्माची मांडणी त्या ठिकाणी केली. आणि आमची संस्कृती, आमचा आचार विचार पद्धती ही वेगळे आहेत, आमचा धर्म स्वतंत्र आहे या भूमिकेवर त्या ठिकाणी 90% आलेल्या प्रतिनिधींनी भूमिका मांडली बांधवांनी. खरं तर मी या सगळ्या भूमिकाचं अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती म्हणून स्वागत करतो. कारण गेली 2 दशकं आम्ही लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, लिंगायत धर्माला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्याक दर्जा मिळावा व अन्य सगळ्या मागण्या महात्मा बसवेश्वर महाराज यांचं नावानं जे काही आर्थिक विकास महामंडळ झालं जे की आपल्या लिंगायत समन्वय समितीच्या मुंबई मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यामध्ये सर्वसमावेशक अशा पद्धतीने सर्व लिंगायतांचा सर्व पोटजातींचा समावेश असावा. ओपन असतील, OBC असतील, SC असतील, ST असतील, ज्या काही लिंगायतांच्या पोटजाती आहेत त्या सर्व जणांना त्या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ व्हावा. आणि आर्थिक विकास महामंडळात 50 कोटीनं काही होणार नाही आहे, किमान 5,000 कोटीची तरतूद त्या आर्थिक विकास महामंडळामध्ये झाली पाहिजे. आणि लिंगायत समाजातील सर्व जे OBC आरक्षणात नाही आहेत, ओपनमध्ये आहेत, त्या सर्व लिंगायतांच्या सर्व पोटजातींना त्या महामंडळाचा आर्थिक लाभ मिळाला पाहिजे. त्याचबरोबर मंगळवेढा येथे राष्ट्रीय स्मारक महात्मा बसवांना यांचं झालं पाहिजे ही आपली मागणी आहे. आपण मुंबईच्या मोर्चामध्ये महात्मा बसवांनांचं विधानसभेच्या आवारामध्ये अश्वरूढ पुतळा बसवांनांचा उभा केला जावा ही आपली मागणी त्यावेळेस होती, आजही आहे. या सगळ्या मागण्या ज्या काही आमच्या OBC आरक्षणामधून जाती वंचित राहिलेल्या आहेत, ज्यांनी चुकून जातीच्या रकान्यामध्ये लिंगायत लिहिले किंवा हिंदू लिंगायत लिहिले, त्यांच्या जाती वाणी असतील, तेली असतील, माळे असतील, त्या जातीचा शुद्धीपत्र काढण्यात यावं ही सुद्धा आपली प्रामुख्यानं मागणी आहे बांधवांनो. म्हणून या सगळ्या मागण्यांना घेऊन आपण गेली 2 दशकं लढत आहोत. पण या सगळ्या मागण्याच्या संदर्भात ही पंचाचार्य मंडळी कधी आपल्यासोबत आली नाही, हे शिवाचार्य मंडळींनी कधी आपल्या कुठल्याच लिंगायताच्या मागण्यांना पाठिंबा दिला नाही. पण आज अचानकपणे जेव्हा भारत सरकार जातनिहाय आणि धर्मनिहाय जनगणना करत आहे, अशा वेळी अचानकपणे येऊन ही मंडळी आपल्याला हिंदू लिहिण्याचं शहाणपण त्या ठिकाणी सांगण्यासाठी पुढे आले. काशीपीठाचे स्वयंघोषित असणारे जगद्गुरू ते तर गावगाव फिरत आहेत. खरं तर मी काल तिथं भूमिका मांडली की काशीपीठाचे ऐतिहासिक पुरावे कुठलेही नाही आहेत आणि वीरशैव धर्मग्रंथ आहेत, त्या सर्व धर्मग्रंथामध्ये 4च आचार्यांचा उल्लेख आहे, चतुराचार्य म्हणून त्यांचा उल्लेख आहे. आणि मग तुमच्यासुद्धा ग्रंथामध्ये पंचाचार्याचा उल्लेख नाही, 4च आचार्यांचा उल्लेख आहे. याचा अर्थ काशीपीठ हे अलीकडल्या काळामध्ये स्थापन झालेले आहे. म्हणून ज्या पीठाला अधिकृत मान्यताच नाही त्या पीठाचे स्वतःला जगद्गुरू म्हणणारे मंडळी गावगाव जाऊन लिंगायतांनी हिंदू लिहावं हे सांगण्याचं काम करत आहेत. हे मी केदार जगद्गुरूंच्या समोर स्पष्टपणे मांडलं आणि खाजगीमध्ये केदार स्वामींनी सुद्धा त्या ठिकाणी मान्य केलं की काशीपीठ हे त्या ठिकाणी नव्यानं स्थापन झालेले अलीकडले 100-150 वर्षामध्ये स्थापन झालं हे त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे. पण त्यांची अडचण आहे, ते जाहीररित्या बोलू शकणार नाही. पण इतिहासातले पुरावे आणि त्यांचे सर्व ग्रंथ सांगतात की काशीपीठ हे नव्यानं स्थापन झालेलं आहे. डॉक्टर MM कलबुर्गी यांचं संशोधन असेल, नागमोहनदास समिती यांचं संशोधन असेल किंवा वीरशैव धर्मग्रंथ असतील जे की त्यांनी त्यांच्या विचाराला मानणाऱ्या लोकांनी लिहिलेले धर्मग्रंथ असतील, त्यामध्ये कुठेही काशीपीठाचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे त्या सर्व मंडळींनी अगोदर स्वतःचा अधिकृत पीठ नसताना विनाकारण लिंगायतांना मार्गदर्शन करण्याचं चुकीचं मार्गदर्शन करण्याचं काम कृपया करू नये. कोणी फोन करू नये. आवाज येतोय का?
आवाज येत असेल तर कृपया कोणीतरी कमेंट करावं, आणि कोणाचे काही प्रश्न असतील, मला काही बोलायचं असेल तर कमेंटमध्ये टाकावं, मला कोणी फोन करू नये कृपया. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की लिंगायत लिहिण्यासंदर्भात समाजातील 95 ते 98% लोकांनी निर्धार केलेला आहे. 2-3% लोकांच्यामुळे या समाजात कुठलाही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रा सगळीकडं पूर्ण भारतातील लिंगायत हे येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहिण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे विनाकारण आता हे प्रकार तुम्ही सगळ्या लोकांनी करू नका. तुम्ही काही केलं आणि कितीही गोंधळ घातला तरी लिंगायत समाज आता जागृत झालेला आहे. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी कुठलाही प्रयत्न तुमचा यशस्वी होणार नाही आहे. माझं विशेषतः माझ्या जंगम समाजातील बांधवांना त्या ठिकाणी नम्र निवेदन आहे की आपण शिवाचार्य आणि पंचाचार्याच्या बहिकाव्यामध्ये येऊ नये कृपया. कारण ह्याच्यामध्ये आपलं सगळ्यात मोठं आहित होणार आहे, सगळ्यात मोठं नुकसान माझ्या जंगम समाजाचं होणार आहे. कारण गेली 900 वर्ष झालं आपल्या सगळ्या समाज बांधवांनी ताकदीनिशी किल्ला मजबूत लढवून आपल्या 900 वर्षापासून आपल्या लिंगायतामध्ये कुठंही जे काही विधी असेल, पूजा असेल, धर्माचं कार्य असेल हे ब्राह्मणाकडून केलं जात नाही, ते आपल्या जंगम समाजाच्या माध्यमातून केलं जातं. जंगम समाजाचं आमचं पौरोहित्य किंवा पूजा जे काही त्याला तुम्ही जो काही शब्द द्याल ते जंगम समाजाच्या हातानं लिंगायत समाज करतो. पण उद्या जर जगद्गुरू आणि पंचाचार्य आणि शिवाचार्यांच्या म्हणण्यानुसार लिंगायत हा हिंदू आहे अशा पद्धतीनं ही मांडणी ताकदीनं पुढं आली तर आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये पूजेचा अधिकार हा केवळ आणि केवळ ब्राह्मण समाजालाच आहे. तो इतर कुणालाही पूजेचा आणि कुठलाही विधी करण्याचा अधिकार इतर कुठल्याही समाजाला नाही. वेदोक्त परंपरेनुसार ब्राह्मणांनाच पूजेचा अधिकार आहे. आणि जंगम समाज असेल, लिंगायत समाज असेल, लिंगायत तर बहुतांश ओबीसीमध्ये येतो आणि ओबीसी ही जात हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेनुसार म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णव्यवस्थेनुसार लिंगायत समाज 90% शूद्रमध्ये येतो. कारण आपण ओबीसीमध्ये इतर बॅकवर्ड क्लासमध्ये येतो, त्यामुळे आपण शूद्र कॅटेगरीत येतो. आणि बहुतांश जंगम समाज हा SC शेड्यूल कास्टमध्ये असल्यामुळे तो तर ह्या 4 वर्णाच्याही बाहेर म्हणजे अतिशूद्राच्या परिक्षेत्रामध्ये येतो. त्याच्यामुळे शूद्र असो की अतिशूद्र असो, जंगम समाज हा SC शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट घेतो. आणि त्यामुळे जर हिंदू धर्म म्हणून आपण पुढे गेलो तर हिंदू धर्मामध्ये जंगम समाज शूद्र या व्याख्येमध्ये येतो आणि त्या ठिकाणी शूद्राला पूजेचा अधिकार वेदोक्त हिंदू धर्माप्रमाणे नाही आहे, केवळ ब्राह्मणांनाच तो अधिकार आहे. जर जंगम समाज लिंगायत म्हणत असेल तर तो आमच्यासाठी श्रेष्ठ आहे. जंगम आमच्यासाठी एकदम आदरणीय आहे आणि जंगम समाजाकडून आम्ही आमच्या सगळ्या काही विधी ज्या काही लग्न असेल, मूर्तिविधी असेल किंवा अन्य जे काही असतील, आम्ही लिंगायत लोक सर्व जंगम समाज हा आमच्या लिंगायताचा एक अविभाज्य भाग मानून आम्ही जंगम समाजाच्या हातून पूजा अर्चना करतो. पण जर हिंदू म्हणलं गेलं तर उद्या जी 900 वर्षापासून लिंगायतांची दारं ब्राह्मणांसाठी बंद आहेत ती दारं ब्राह्मणांसाठी खुलल्या जातील आणि लिंगायतामध्ये ब्राह्मणांचा शिरकाव होईल आणि पूजा करण्याचा, पौरोहित्य करण्याचा सर्व अधिकार हा ब्राह्मण समाज हिरावून घेईल. आणि त्यामुळे त्याच्यात सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाचं होणार असेल तर ते जंगम समाजाचं होणार आहे. त्यामुळे जंगम बांधवांना माझी विनंती आहे की आपण आमच्यासोबत चर्चेला या. विनाकारण पंचाचार्याच्या दिशाभूल करू नका. पंचाचार्य ते प्रेशरमध्ये आहेत. पंचाचार्यांवर प्रचंड मोठं RSS आणि भाजपचं प्रेशर आहे. कारण पंचाचार्यांचे सर्व पीठं हे उत्तर भारतात आहेत. काशी असेल, उज्जैन असेल, श्रीशैल असेल, तुमचं केदार असेल, ही सगळी पीठं ज्या अशा भागात आहेत जिथं लिंगायत भाग नाही आहे, लिंगायत भाग नाही आहे. मग या सगळ्या मंडळींना RSSचं आणि ब्राह्मणांचं प्रेशर आहे की तुम्ही त्या ठिकाणी हिंदू धर्माचा भाग आहे हे तुमच्या समाजाला पटवून द्या, अन्यथा आम्ही ह्या 5 पीठावरून तुम्हाला काढून टाकू. आपल्या सर्वांना माहीत आहे बांधवांनो की केदार पीठ असेल किंवा रंभापुरी पीठ असेल किंवा श्रीशैलम असेल, त्या ठिकाणी ब्राह्मण वर्सेस जंगम हा वाद प्रचंड चालू आहे.
आपल्याला माहीत असेल की परळी वैजनाथची कोर्टाची केस ब्रिटिश काळामध्ये गेलेली आहे. ब्राह्मणांनी त्या ठिकाणी जंगम समाजाला तिथून मंदिरामध्ये पूजा करण्यापासून दूर ठेवलं. आपल्याला ताजी घटना सांगतो की आपल्याला शिखर शिंगणापूरच्या मंदिरामध्ये आपल्याला माहीत असेल की तिथं सुद्धा ती केस चालू आहे. आपल्याला मी अजून सांगेन की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ येथे सुद्धा ब्राह्मण लोकांनी जंगम समाजाने तिथं पूजा करू नये म्हणून त्या ठिकाणी कोर्टामध्ये त्या ठिकाणी दावा टाकलेला आहे. म्हणजे हे ऑलरेडी त्या ठिकाणी जंगम समाजाला दूर करणार आहेत. त्याच्यामुळे हिंदू धर्म त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी जंगम समाजाने आग्रह धरला तर उद्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान कुणाचं होत असेल तर ते जंगम समाजच होणार आहे. कारण गावगड्यातला जंगम बांधव हा पूजा अर्चा करून आपला उदरनिर्वाह करतो. लिंगायतांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन त्या ठिकाणी लिंगायतांना धर्माचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी धार्मिक विधी करून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करतो. उद्या जर हिंदू धर्म म्हणल्यानंतर ब्राह्मणांचा त्या ठिकाणी शिरकाव होईल आणि गावखेड्यातला सर्वसामान्य गरीब जंगम समाज या सगळ्या प्रक्रियेमधून बाहेर जाईल आणि त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे सगळं या माध्यमातून होणार आहे. म्हणून आपण जंगम समाजाला माझी विनंती आहे की शिवाचार्य पंचाचार्यांच्या नादी न लागता आपण आपले मूळ 8 कोटी लिंगायत यांनी तुम्हाला त्या ठिकाणी गुरुचं स्थान दिलेलं आहे. ते गुरुचं स्थान सोडून देऊन तुम्ही ते स्थान तुमचं स्थान ब्राह्मणांच्या हवाली करू नका असं माझं जंगम समाजाला त्या ठिकाणी कळकळीचं आव्हान आहे. येणाऱ्या काळामध्ये मी जंगम समाजाच्या सुद्धा बैठका घेणार आहे. त्यांना मी आव्हान करत आहे की आपण एकदा चर्चेला या, आपण चुकीच्या दिशेनं जाऊ नका असं मला त्यांना निश्चितच आव्हान करायचं आहे. बांधवांनो, कालच्या केदार जगद्गुरू यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये लिंगायत धर्माची बाजू आम्ही स्पष्टपणे ठामपणे मांडली. आम्ही कुठेही त्या ठिकाणी 1 इंचसुद्धा विचारधारेमध्ये हटलो नाही. मी त्या ठिकाणी जाहीर आवाहन केलं की ज्यांना ज्यांना पुराव्यावर आणि फॅक्ट्सवर बोलायचं आहे त्यांनी निश्चित माझ्याशी बोलावं. पण आपण मांडणी ज्या पद्धतीने केली त्यामुळे कुठले पुरावे कुठल्याही त्यांना मागण्याची वेळ आली नाही आणि त्यांची तसं त्या पद्धतीचं धाडसही झालं नाही, कारण त्यांच्याकडे कुठलेही पुरावे उपलब्ध नव्हते. एक RSSचे महोदय तर मुस्लिम धर्माचं बद्दल सांगत होते की लव जिहाद आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या बैठकीमध्ये सांगत होते. मला त्या RSSच्या सांगणाऱ्या व्यक्तीची कीव आली. खरं तर राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. मग जर असं आपल्या लव जिहादासारखे आणि असे अन्य प्रकार होत असतील तर तुमचं गृह मंत्रालय काय करते, तुमचं केंद्रातील सरकार काय करते, तुम्ही ते बघा ना, त्याच्या संदर्भात तुम्ही काम करा ना. पण जनगणनेचा आणि त्या मुद्द्याचा काय महत्त्व, काय संबंध आहे? तुम्ही जनगणनेच्या मुद्द्यामध्ये ते घुसडून समाजाला चुकीच्या दिशेने नेऊ नका. तुमचं नाकर्ते पण इथे येऊन सांगू नका. हे सगळे जे बाहेरील तुम्हाला जे जे समाजावर होणारे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत ते तुमचं गृह मंत्रालय आणि केंद्र सरकार यांनी ते बघावं. जर तुम्ही ते नाकर्ते पण असाल तर तुम्ही राज्य सरकार तुम्ही राजीनामा द्यावा. दुसरं कोणीतरी त्या ठिकाणी ते काम थांबवण्याचं काम करेल. पण चुकीच्या दिशेनं काहीतरी दुसऱ्या समाजाचं सांगून तिसरीकडे जनगणनेमध्ये आम्हाला हिंदू लिहायला लावायचं, हे अतिशय चुकीची भूमिका तुमची सगळ्यांची आहे. त्यामुळं ते तुम्ही कृपया ते करू नका. मला या ठिकाणी सांगायचं, सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की हिंदू हा धर्म नाही, हिंदू ह्या देशाचं कल्चर आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की हिंदू हे धर्म नसून कल्चर आहे. इतकंच काय तर RSSचे सरसंघचालक मोहन भागवत साहेब यांनी सुद्धा परवा सांगितलं की हिंदू हा शब्द इराककडून आलेला आहे, तो मूळ भारतीय शब्द नाही. मग एवढं सगळं असताना तुम्ही विनाकारण हिंदू नावाचा शब्द आमच्यावर लादण्याचं कृपया काम करू नका. आम्ही हिंदू संस्कृतीला मानणारे लोक आहोत. आम्ही हिंदू संस्कृती केव्हाही नाकारली नाही. पण धर्म मात्र आमचा लिंगायत आहे, कारण तो धर्म आम्ही नव्यानं स्थापन केला नाही. 900 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी, गुरु बसवांनांनी, शरणांनी, आमच्या पूर्वजांनी दिलेला हा धर्म आहे आणि पूर्वजांना दिलेली परंपरा निश्चितपणे आम्ही त्यांचे वंशज म्हणून आम्ही ते पुढे नेणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही ताकदीनिशी लिंगायत धर्माचं विचारधारा, आमचं स्वतंत्र अस्तित्व घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळं बांधवांनो, ह्या जनगणनेच्या मोडवर ही जी काही सगळी मंडळी सक्रिय झालेली आहेत, जे कधी काळी एका घरामध्ये पाय ठेवण्यासाठी 1 लाख रुपये घ्यायचे, 50,000 रुपये घ्यायचे, ते जगद्गुरू म्हणणारे मंडळी गावोगाव फिरत आहेत, ढेकळावर बसत आहेत, झाडाखाली बसत आहेत. मला खरं तर खूप कुतूहल वाटते की त्यांनी एवढा मोठा त्यांचा महसूल सोडून देऊन, एवढं मोठं त्यांचं दक्षिणा सोडून देऊन ते एवढं गावोगाव जाऊन फिरत आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे, त्यांच्यावर दबाव आहे. कारण कोणी आपला बिझनेस सोडून एक पाय ठेवण्याचे सुद्धा
हजारो पैसे घेणारी व्यक्तिमंडळ गावागाव जाऊन शिवनाम सप्त्यामध्ये जाऊन फिरतायत. जे बोलवलं नसलं तरी त्या लिंगायताच्या घरामध्ये मी येत आहे, मी माझी बैठक लावा म्हणून सांगतायत. खरं तर मला त्यांची कीव येते. खरं तर त्यांना म्हणजे इतक्या खालच्या लेवलला जाण्याची गरज नव्हती. त्यांचं स्थान त्यांनी खरं तर ते पालखीतून खाली उतरत नव्हते. पालखीवर माणसाच्या खांद्यावर पालख्या घेऊन ते फिरत होते. मग अशी त्यांची थाटमाट असताना गावगाव फिरतायत. त्यांची मजबुरी मी समजू शकतो. त्यामुळं त्यांच्या 5 पीठं वाचवण्यासाठी आमचा 8 कोटी लिंगायत सरेंडर होऊ शकत नाही. त्यांचे 5 पीठं गेले तरी आम्हाला घेणे देणं नाही, पण आमचा 8 कोटी लिंगायताचा स्वतंत्र धर्म, आमची अस्मिता, आमच्या भावी पिढ्यांचं भवितव्य आम्ही त्या 5 पीठासाठी धोक्यात घालू शकत नाही. मी तर उलट त्यांना आव्हान केले. मी केदार स्वामीजींना आव्हान केलं, केदारपीठाहून जर तुम्हाला ही सगळी वैदिक मंडळी, RSS लोक किंवा हे सगळे सनातन हिंदू लोक तुम्हाला बाजूला काढत असतील तर नांदेड जिल्ह्यामध्ये 200 एकरवर त्या ठिकाणी तुम्ही नव्यानं मठ बांधा आणि लिंगायत म्हणून स्वाभिमानानं तुम्ही आमचं नेतृत्व करा. काही गरज नाही त्या केदारनाथ पीठाची. इष्टलिंगामध्ये शिव वास करतो. आमच्या इष्टलिंगामध्ये शिव आहे, चराचरामध्ये शिव आहे, सगळीकडं त्या ठिकाणी शिवाचं अस्तित्व आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी नांदेडमध्ये 200 एकरवर मठ बांधावा आणि स्वाभिमानानं आपला धर्म घेऊन आपण आमचं नेतृत्व करा, असं मी तर केदार स्वामीजींना त्या ठिकाणी विनंती केली आहे. काही हरकत नाही आम्हाला केदारनाथचं आमचं त्या ठिकाणी स्थान काढून घेतलं तर आम्हाला काही फरक पडत नाही. लिंगायत आमचा सक्षम आहे की आमची मठपीठं सांभाळण्यासाठी आमचा लिंगायत समाज सक्षम आहे. त्यामुळे बांधवांनो, येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण सर्वांनी ताकदीनिशी धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहायचं आहे. माझं पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे प्रिंट झालेले आहेत. लवकरच आपल्यापर्यंत पुस्तकं पोहोचवणार आहेत. त्या ठिकाणी मी अनेक लिंगायत बांधवांना माझे PDF पाठवलेले आहेत. पुस्तक मला छापल्यानंतर मला विक्री करणं त्याचा कुठलाही उद्देश नाही. मी जवळपास आतापर्यंत 40-50 माझ्या सर्व मित्रांना पुस्तकाचं PDF मी शेअर केलेलं आहे. जसंही पुस्तकाचं प्रकाशन झालं आपण ती PDF सगळ्या घरोघरी पाठवावी. घरोघरी ते पुस्तकाचं जे काही पूर्ण लिखाण आहे ते पाठवावं, जेणेकरून माझ्या प्रत्येक लिंगायत समाज बांधवांना त्यांच्या मनात असलेल्या शंका कुशंका त्या ठिकाणी दूर होतील. आणि जे काही पुरावे, ऐतिहासिक असणारे सर्व पुरावे त्या पुस्तकामध्ये मी सगळे जमा करून लिहिलेले आहेत, जे की आपल्या लिंगायतांच्या सर्व इतर लेखकांनी लिहिले होते, नागमोंदा समितीच्या अहवालात होते. असे सगळे पुरावे मी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. म्हणून ते पुस्तकसुद्धा आपल्याला लवकरच, आपल्या भेटीला लवकरच येईल. मी आपलं लाईव्ह संपण्याच्या पूर्वी आपलं काही प्रश्न असतील तर निश्चित मला विचारा, मी त्यांचे उत्तर देतो आणि मी आजचा लाईव्ह थांबवतो. लिंगायत पेजकडून आले, वैदिक व्यवस्थेकडून पंचाचार्यांना पैसे पुरवत आहेत जंगमांचे अस्तित्व संपवण्यासाठी. नक्कीच आहे. इतिहासामध्ये लढाई ही जंगम वर्सेस ब्राह्मण अशाच झालेल्या आहेत. कारण धर्माचं नेतृत्व कुणी करायचं, जंगम समाजाने करायचं का ब्राह्मणांनी करायचं, हा संघर्ष इतिहासामध्ये झालेला आहे, रक्तरंजित संघर्ष झालेला आहे. आणि म्हणून जंगम समाजाने आपले शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जंगम समाजाच्या जिथे जिथे बांधव असतील त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्यावर टीका करू नका. त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्यातलं असलेलं अज्ञान दूर करा, त्यांना शत्रू कोण आहे मित्र कोण आहे हे समजून सांगा. म्हणून निश्चितच जंगम समाजाला येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. दिगंबर भालके साहेबांनी लिहिले, लिंगी ब्राह्मण पंचाचारी शिवाचारी मंडळी खेळत आहेत, त्यांना लिंगायत आणून फुटपाडा ही भीक. अगदी बरोबर आहे. यांनी स्वतःला ब्रिटिशांच्या काळामध्ये आम्ही लिंगी ब्राह्मण आहोत असं स्वतःला प्रूव्ह करून घेतले, कोर्टामधून सिद्ध करून घेतले. तेव्हा खरं तर ती आता ही स्वतःला हिंदू म्हणणारी खरं तर ब्राह्मण आहेत असंच म्हणावं लागेल, कारण त्यांनी कोर्टातून सिद्ध करून घेतले की आम्ही लिंगी ब्राह्मण आहोत. पण जे प्रामाणिक जंगम आहेत, जे प्रामाणिक लिंगायतवादी जंगम आहेत, यांनी निश्चित लिंगायत धर्माच्या बाजूने ठामपणे उभं